करतोय ते त्यांच्यासमोर नमन होऊन आपल्याला करता येईल का, त्याच एनर्जीने त्याच ऊर्जेने. आणि मला वाटतं की अजय अतुलने कमालच केली. अजयने सुंदर लिहिलेलाचा एक एक शब्द हृदयाला म्हणजे भेदणारा असा शब्द आहे. त्या शूटिंगचे काही दिवस आठवत आहेत जेव्हा हे अँथम शूट झालं, कसं झालं? नाही खरंच आम्ही 1200 लोक होती. काही जे डान्सर्स होते ते मुंबईहून आले होते, काही लोकल होते. मग आम्ही काय की 1200 लोक मुंबईहून घेऊन जाणं अशक्य होतं, परवडणारं नव्हतं. तर मग लोकल डान्स ग्रुप्सना घेऊन तिथे पाठवून त्यांना ट्रेन करून त्याचे प्रयत्न केले. आणि आता डिजिटल मीडियम असल्यामुळे तुम्हाला गाणं पण आता लपवून ठेवावं लागतं, कारण का कधी कुठे व्हायरल होईल काही सांगता येत नाही. म्हणजे आपण रिलीज करायच्या आधीच गाणं व्हायरल झालेलं असतं आणि त्याची पण काळजी घ्यावी लागते. आणि शूटिंग करताना खरं म्हणजे हे गाणं जेव्हा शूट करत होतो तेव्हा तिथली जी लोकल लोकं होती ती पण आली, ती पण नाचायला लागली. पण आता कसं असतं की हिस्टॉरिकल, आता नॉर्मल चित्रपट असेल तर हरकत नाही, कोण जीन्स शर्टमध्ये असेल बसू शकतो. पण हिस्टॉरिकल चित्रपटामध्ये ते होऊ शकत नाही. आम्हाला पण घ्या, आपण कसं घेणार? म्हणजे आता मग सांगायला लागेल ज्यांना यायचे कुर्ता धोतर कपडे हे बांधून या, मग आपण तुम्हाला घेऊ. मग ती इच्छा त्यांची पण होती, कारण आम्हाला आमचा एक शॉट घ्या. आज सगळे एवढे हुशार झालेत, सगळे म्हणतात माझा क्लोजअप घ्या. आता मी म्हटलं आता ठीक आहे घेऊ आपण क्लोजअप. पण ती भावना, गाणं जेव्हा सुरू झालं त्या, आणि मला एक त्या गाण्यामध्ये एक शॉट आहे, तिथे एक छोटा बुरुज आहे, त्याच्यावरती महाराज चालत जातात, ते उभे राहतात आणि तो शॉट झाला. काय असतं की त्या शॉट पुरतं आपण करतो, पण दुसरा शॉट लागण्यासाठी 1200 कमीत कमी 25-30 मिनटं जातात. तेवढा वेळ नसतो की तुम्ही खाली जाऊन परत या, कारण लाईट चालले आहेत, सगळं आपण प्रयत्न करतो. त्यावेळेस मला आठवतंय मी तिथे उभा होतो आणि शॉट नव्हता, मी फक्त बघत होतो, कारण कोरिओग्राफर असल्यामुळे डिरेक्टरचं तेवढं तसं काम नसतं की एकदा शॉट परत रिटेक होता. मी फक्त खाली बघत होतो. कमीत कमी 5000 लोक असेल त्या दिवशी पाहायला येणारे, पण ॲक्च्युअल काम करणारे 1200 तर डान्सर्स होते, बाकीचं 400-500 लोकांचं युनिट असंच